मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे असं आपण म्हणतो. आपण समाजात राहतो, शेजाऱ्या पाजाऱ्यांवर विश्वास ठेवतो आणि सुखदुःखाच्या प्रसंगी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतो. हे असं दृश्य बहुतेक ग्रामीण भागात असतं. जिथे गावातील लोकसंख्या कमी असते तिथे प्रत्येक जण एकमेकांना अगदी नावानिशी ओळखत असतो. अशा या गावाच्या ठिकाणी कोणाच्याही घरी संकट आलं की अख्खं गाव धावून जातं. पण जर याच गावात एखादा माणूस तुमच्या विश्वासाचा फायदा घेऊन मागून तुमच्या पाठीत सुरा खुपसणार असेल तर अशीच एक घटना छत्तीसगडच्या बलौदा बाजार जिल्ह्यातील खरवे या छोट्याशा गावात घडलेली आहे. ही कथा आहे रामसाहेब जायस्वाल या माणसाची. या सामान्य दिसणाऱ्या दुकानदाराने केवळ 4 महिन्यात 8 जणांना दारूत विष देऊन अत्यंत थंड डोक्याने आणि अत्यंत क्रूरपणे मारलं. आणि मग आपण काहीच केलेलं नाही अशा आविर्भावात गावातील लोकांशी वागायचा. पण जेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला तेव्हा संपूर्ण देशात लोकांच्या अंगावर काटा आला. नेमकी ही सत्य घटना काय आहे, त्याने 8 लोकांना का मारलं, हे आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खरवे गावात रामभाऊचं एक छोटंसं किराणा दुकान होतं. रामभाऊ दिसायला एकदम साधा माडून, अंगावर पांढरा सदरा, कपाळावर टिळा आणि चेहऱ्यावर नेहमी गरिबासारखा दिसणारा भाव. गावात कोणाच्याही सुखदुःखात रामभाऊ सगळ्यात पुढे असायचा. कोणाच्या घरात लग्न असो की कुणाच्या घरात मयत असो, रामभाऊ धावून जाणार म्हणजे जाणार. पण या अशा साध्या चेहऱ्यामागे एक भयानक राक्षस लपलाय याची गावाला काय त्याच्या स्वतःच्या घरच्यांनाही याची पुसटची कल्पना नव्हती. थंडीच्या दिवसात एक दिवस गावात सकाळी सकाळी एकदम गडबड सुरू झाली. गावातील एक शेतकरी बद्री पटेल याचा अचानक मृत्यू झाला होता. रात्री छान जेवून झोपला पण सकाळी उठलाच नाही. त्याच्या घरच्यांना वाटलं रात्री जरा जास्तच दारू प्यायल्यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि म्हणून त्याचा मृत्यू झाला असं वाटलं. अख्खं गाव गोळा झालं. आता ही बातमी रामभाऊला कळल्यावर रामभाऊ सगळ्यात आधी धावत आला. त्याने बद्रीच्या बायकोचं सांत्वन केलं. वहिनी धीर धरा, संसार उघड्यावर पडलाय हो तुमचा, मी आहे ना. सगळी लाकडाची व्यवस्था त्याने केली. रामभाऊने स्वतः पुढाकार घेऊन बद्रीच्या सरणावर लाकडे रचली. प्रेत जळताना तो डोळ्यात पाणी आणून पाहत होता. पण खरं तर त्याच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. कारण बद्रीचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, तो रामभाऊने केलेला पहिला खून होता. या पहिल्या खुनानंतर रामभाऊला एक वेगळीच चटक लागली. त्याला समजलं की दारूत हे पांढरं केमिकल मिसळलं की चव फारशी बदलत नाही. माणसाचा गेम होतो आणि पोलिसांना वाटतं की दारूच्या नशेने मेला. पुढील काही आठवड्यातच गावात एका मागून एक सत्र सुरू झालं. मृत्यूचं सत्र सुरू झालं. मार्च महिन्यात आणखी एकाचा, एप्रिलमध्ये दोघांचा आणि मे महिना उजाडेपर्यंत गावातील तब्बल 7 पुरुषांचा असाच गूढ मृत्यू झाला. आणि हे सगळं मरण पावलेले लोक तरुण आणि मध्यम वयाचे होते. मृत्यूच्या काही तास ते अगदी ठणठणीत होते. गावात कोणाचाही मृत्यू झाला की रामसाहेब धावत जायचा, मृतदेहाला खांदा द्यायचा, मृताच्या कुटुंबियांचं सांत्वन करायचा आणि या अंत्यसंस्काराची सर्व व्यवस्था स्वतः करायचा. त्याच्या या दुसऱ्याला मदत करणाऱ्या या गुणामुळे कोणालाही त्याच्यावर तीळ मात्र संशय आला नाही. पण पडद्यामागून खेळणारा खरा सूत्रधार तोच होता. काही दिवसांनी गावातला एक तरुण सतीश रामभाऊच्या दुकानावर सिगारेट घ्यायला आला. त्याने 5 रुपये कमी दिले आणि म्हणाला, रामभाऊ नंतर देतो हा. रामभाऊ काही बोलला नाही, फक्त हसला. पण त्या रात्री सतीशच्या मृत्यूची स्क्रिप्ट लिहिली गेली. दुसऱ्या दिवशी सतीशला गावाबाहेर आंब्याच्या बागेत दारू पाजण्यात आली. सतीश रात्री घरी आला, पोटात आग पडली, उलट्या झाल्या आणि सकाळी त्याचा मृतदेहच पाहायला मिळाला. पुन्हा रामभाऊ हजर. तिरडी बांधायला रामभाऊनेच मदत केली. गावातील लोकांना काही कळत नव्हतं. हे सगळं कशामुळे होत आहे. आता गावात भीतीचं वातावरण पसरलं. संध्याकाळी बायका पोरांना घराबाहेर पडू देईनात. लोक म्हणायला लागले, गावाला कोणीतरी करणी केलीये. गावात कोणती तरी अदृश्य शक्ती फिरतीये जी फक्त पुरुषांनाच मारतीये.
लोक तांत्रिकाकडे जाऊ लागले, बळी देऊ लागले. रामभाऊ त्यांच्या दुकानाच्या ओट्यावर बसून गावकऱ्यांची ही भीती बघायचा आणि मनातल्या मनात हसायचा. त्याला बरं वाटायचं. त्याला स्वतःच्या हुशारीचा आता गर्व झाला होता. माणसांना मारण्यापूर्वी तर त्याने गावातील एका भटक्या कुत्र्यावर या विषाचा प्रयोग केला होता. कुत्रा अर्ध्या तासात मेला होता. तेव्हाच रामभाऊला खात्री पटली होती की औषध एकदम कडक आहे. रामभाऊचा हा अति आत्मविश्वासच शेवटी त्याचा काळ ठरला. जून महिन्यात सुरू झाला. रामभाऊच्या डोक्यात आता 8वा नंबर फिरत होता. तो आता नवीन शिकार शोधत होता. यावेळी त्याच्या निशाण्यावर होता गावातील एक गरीब तरुण कार्तिक कुमार. कार्तिक हा गावातला एक साधा सरळ मुलगा. रामभाऊने त्याला एका संध्याकाळी गाठलं. अरे कार्तिक, खूप दिवस झाले रे, बघितलं नाही तुला. चल आज तुला मस्त पार्टी देतो. कार्तिक आधी नाही म्हणत होता, पण रामभाऊने हट्टच केला. दोघे गावाबाहेरच्या एका निर्जन जागी बसले. रामभाऊने खिशातून देशी दारूची बाटली काढली. कार्तिकला संशय येऊ नये म्हणून रामभाऊने आधी स्वतःच्या पेल्यात थोडी दारू ओतली आणि प्यायली. बघ, एकदम अस्सल माल आहे, रामभाऊ म्हणाला. मग त्याने कार्तिकचं लक्ष विचलित केलं. अरे तिकडे बघ, कोण आले. कार्तिकने मान फिरवली. तितक्यात रामभाऊने त्याच्या खिशातली ती जीवघेणी पांढरी पावडर कार्तिकच्या पेल्यात टाकली आणि पेला कार्तिकच्या हातात दिला. कार्तिकने पेला ओठाला लावला आणि मग मोठा घोट घेतला. पण घोट घेताच त्याला ती दारू प्रचंड कडवट आणि विचित्र लागली. त्याला एकदम ठसका लागला. तो पेला बाजूला ठेवत म्हणाला, रामभाऊ, अरे ही कसली दारू, चव फार खराब आहे, मला नाही प्यायची. रामभाऊने त्याला खूप आग्रह केला. अरे पिऊन घे, महागाची आहे, नंतर नशा चढेल. पण कार्तिकने ऐकलं नाही. तो तसाच उठला आणि आपल्या घराकडे निघून गेला. पण तो घोट सुद्धा कार्तिकच्या शरीराचा थरकाप उडवायला पुरेशा प्रमाणात गेला होता. रात्री 2 वाजता कार्तिकला असह्य वेदना सुरू झाल्या. त्याचे डोळे पांढरे झाले. पोटात जणू निखारे ठेवल्यासारखं वाटू लागलं. तो अंथरुणावर लोळू लागला. सुदैवाने त्याच्या घरच्यांनी रात्रीच गाडी केली आणि त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून कार्तिकचे प्राण वाचवले. दुसऱ्या दिवशी सकाळी कार्तिक शुद्धीवर आला. गावात 7-8 गूढ मृत्यू झाल्यामुळे पोलीस आधीच डोळ्यात तेल घालून बसले होते. पोलीस अधिकारी कार्तिकच्या बेडपाशी आले आणि विचारलं, कार्तिक, काय झालं होतं रात्री, काय खाल्लं होतं? त्यावेळी कार्तिकने सर्व घडलेला प्रकार हळू आवाजात सांगितला. साहेब, मी काल रात्री रामभाऊ जायस्वाल सोबत होतो. त्याने मला दारू पाजली. तो एक घोट प्यायलो आणि माझी ही अवस्था झाली. हे ऐकताच पोलिसांनी त्याला विचारलं, काय, रामभाऊ, जो प्रत्येक मैतीत पुढे असतो. पोलिसांना धक्काच बसला. पण वेळ न घालवता पोलिसांनी रात्रीच रामभाऊच्या घरावर छापा टाकला. पोलीस दारात उभे राहिलेले पाहून रामभाऊचा चेहरा फिक्का पडला. पण तो लगेच स्वतःला सावरत म्हणाला, अहो साहेब, एवढ्या रात्री काय पाहिजे, मी तर गरीब दुकानदार आहे. पोलिसांनी त्याला बाजूला सारलं आणि घराची झडती सुरू केली. घराच्या एका कोपऱ्यात धान्याच्या डब्यामागे पोलिसांना एका पुड्यात 30 पांढरी बोरॉक्स पावडर आणि काही रिकाम्या दारूच्या बाटल्या सापडल्या. पोलिसांनी रामभाऊच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला जीपमध्ये टाकून पोलीस ठाण्यात आणलं. सुरुवातीला रामभाऊ नाटक करत होता, कार्तिक माझा लहान भावासारखा आहे. पण जेव्हा पोलिसांनी कार्तिक जिवंत आहे आणि त्यांनी पोलिसांना सगळं स्पष्ट केलेलं आहे, तेव्हा रामभाऊ खचला. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच रामभाऊ पोपटासारखा बोलू लागला. त्याने एका मागून एक तब्बल 8 जणांना कसं मारलं हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर जराही पश्चाताप नव्हता आणि त्याने सांगितलेली कारणेही अगदी क्षुल्लक होती. साहेब, बद्रीने माझ्या दुकानातून काही दिवसांपूर्वी गोडे तेल आणि डाळ उधारीवर नेली होती. इतर लोकांसमोर तो मला ओरडला होता म्हणून त्याला उडवलं. सतीश माझ्या दुकानावर सिगारेट घ्यायला आला होता. त्याने 5 रुपये कमी दिले म्हणून त्याला संपवलं. तिसऱ्याने माझ्याकडे बघून कपाळावर आठी आणली होती, त्याचा गेम केला. त्याची ही कारणं ऐकून पोलीसही अवाक झाले. केवळ स्वतःच्या अहंकारासाठी
आणि क्षुल्लक वादासाठी हा माणूस अख्ख्या गावाला स्मशान बनवायला निघाला होता. पण आता पोलिसांसमोर कोर्टात हा गुन्हा सिद्ध करण्याचं मोठं आव्हान होतं. कारण आधीच्या 7 जणांचे मृतदेह गावकऱ्यांनी आधीच जाळले होते, काही पुरले होते. पोलिसांनी कायदेशीर परवानगी मिळवून कब्रिस्तानातून काही मृतदेहाचे अवशेष बाहेर काढले आणि फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले. सायन्सने रामभाऊचं पाप पकडलं. त्या अवशेषांमध्ये त्याच विषारी बोरॉक्स पावडरचे अंश सापडले. अशा प्रकारे आपल्याच माणसाच्या गर्दीत राखून पांढरा सदरा घालून फिरणारा तो सायको किलर रामभाऊ अखेर गजाआड गेला. खरवे गावाने सुटकेचा श्वास तर घेतला, पण गावातील प्रत्येक माणसाच्या मनात एक भीती कायमची घर करून राहिली की आपल्या शेजारी बसणारा, आपल्या सुखदुःखात हसणारा, रडणारा प्रत्येक माणूस खरोखरच आपला असतो का? या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.